आज राज्यभरात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होतोय। यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या बाजूने निकाल लागणार असून रायगड जिल्ह्यात सुद्धा आम्हाला निर्विवादपणे यश मिळणार, तसंच जिथे भाजपसोबत युती झाली त्या नगरपालिकेवर आमचा विजय होईल असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला आहे। राज्यात राष्ट्रवादीचं यश ठळकपणाने चांगलंच असेल आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा निर्विवाद यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या समेत ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने युती केलेली आहे त्या ठिकाणी 100% आम्हाला मिळेल। भंडारा गोंदियामध्ये 2 नगरपंचायतींसह 8 नगरपालिका निवडणुका पार पडल्या। यामध्ये 80% निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागेल असा विश्वास काँग्रेसच्या नाना पटोलेंनी व्यक्त केला। तसंच निकाल सत्तेविरोधात येणार असल्याचंही पटोले म्हणाले। बघा, भंडारा गोंदियामध्ये 8 नगरपालिकांच्या निवडणुका होतात, त्याच्यात 2 नगरपंचायत आहेत आणि याच्यामध्ये जवळपास 80% निकाल काँग्रेसच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल असं आम्हाला वाटतं। भाजपवाल्यांचे जे स्टेटमेंट येतात ते सध्या की आम्ही सगळं महाराष्ट्र जिंकू, याला म्हणतात अतिगर्व, सत्तेचा माज। नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणीची प्रतीक्षा अखेरास संपणार आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। मतमोजणी कक्षावर 9 टेबल लावण्यात आले असून सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। सोलापूरच्या मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी काल मतदान पार पडलं। यंदा मंगळवेढ्यामध्ये 70%पेक्षा अधिक मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। संध्याकाळी 5:30 नंतरही अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या। तर वाढलेलं हे मतदान नक्की कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी आज पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आलाय। या रूट मार्चद्वारे कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देण्यात आलाय। दरम्यान विजयी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढू नये असं आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलंय। अनगर नगरपंचायत बिनविरोध घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे। राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भातलं पत्र दिलंय। नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड होणार आहे। अपक्ष उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती। यानंतर आता अनगरचं चित्र स्पष्ट झालंय। इथं भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड होणार आहे। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर जोरदार गोंधळ उडाला। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली आहे। मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्हीकडून आरोप झालेत। पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी मतदान केंद्रापासून दूर नेलं। भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली। पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेलं। यावेळीही मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं। अंबरनाथच्या कैलासनगरमध्ये सफाई कर्मचाऱ्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय। संबंधित व्यक्ती हा आपल्या कुटुंबासह मतदान करण्यासाठी गेला होता। मुलगी सापडत नाही म्हणून तो तिचा शोध घेत होता, तेव्हा पोलिसांनी त्याला मारहाण केली। पोलिसांनी आपल्या मुलीलाही मारहाण केल्याचा दावा सफाई कर्मचाऱ्याने केलाय। मतदान केंद्रावरती गोंधळ घातल्याचा आरोप करत पोलिसांनी सफाई कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं। एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युतीच्या चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच काँग्रेसनं वेगळीच सूल मांडली आहे। प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पुन्हा एकदा काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलंय। यानंतर आता काँग्रेस वंचित सोबत जाण्याच्या तयारीत आहे। वर्षा गायकवाड प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करणार आहेत। दरम्यान काँग्रेसनं वेगळीच सूल मांडल्यावर शरद पवार ठाकरे बंधूंना साथ देणार असल्याची माहिती कळतेय। मुंबई पालिकेसाठी महाविकास आघाडीमधील या बदललेल्या समीकरणांचा कुणाला फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। हम कांग्रेस पार्टी इस बार चुनाव अकेले लड़ रहे हैं। महाविकास आघाड़ी के साथ हमने पार्लियामेंट की चुनाव लड़े, असेंबली की चुनाव लड़ी, लेकिन इधर लोकल बॉडी के चुनाव हैं। लोकल बॉडी के चुनाव लोकल लेवल पे कंटेस्ट करते हैं। हमारे कार्यकर्ताओं को भावना को लेकर के मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी ने यह डिसीजन लिया था
कि इस चुनाव में हम अकेला लड़ेंगे। हमारा कार्यकर्ता ये चाहते थे, इसलिए हमने ऑल इंडिया कांग्रेस कमेटी ने एमआरसीसी के रिक्वेस्ट को पूरा हमने अनुमति दी है। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आज बैठक पार पडणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ही बैठक पार पडणार आहे। वायबी चव्हाण सेंटर इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। काँग्रेसनं मुंबईमध्ये एकला चलो रेचा नारा दिलाय आणि त्यामुळे आता मुंबईमध्ये ठाकरे सेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची युती होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। येत्या 2 दिवसात जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण होणार असून तिसऱ्या दिवशी घोषणा होईल अशी माहिती भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे आणि त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग येणार असल्याचं चित्र आहे। जागा वाटपावरून कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवर सातत्यानं बैठका सुरू आहेत। जागा वाटप पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या याद्या जाहीर होणार आहेत। मुंबई महापालिका निवडणूक ही राज्यातील सर्वात महत्त्वाच्या निवडणुकांपैकी एक मानली जाते। या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासारख्या महायुतीतील पक्षांचं लक्ष केंद्रित झालंय। महायुतीचे संकेत आम्ही दिले आहेत। माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी यांनी आपसात बसून राज्यभर महायुती झाली पाहिजे अशी या ठिकाणी संकेत आहे आणि आम्ही या ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी युतीमध्येच लढण्याचा प्रयत्न करतोय। 3 दिवसामध्ये आमचा निर्णय होईल। मुंबईचाही होईल, महाराष्ट्राचा होईल, परभणीचाही होईल। 3 दिवसाच्या वर लागणार नाही। दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि आशिष शेलारांची भेट झाली। या भेटीमध्ये मुंबई महापालिकेतल्या युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। त्याआधी शेलार आणि सुनील तटकरेंमध्ये बैठक झाली होती आणि त्यानंतर ही भेट झाली। दरम्यान गेल्या काही दिवसात रखडलेल्या युतीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात आणि त्यासाठीच या भेटीगाठी सुरू असल्याची चर्चा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।